तीन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये स्वानंदी आणि समर आता एका चहाच्या टपरीवर चहा घ्यायला गाडीतून खाली उतरतात। तेव्हा आता समर त्या टपरीवाल्याला म्हणजे चहावाल्याला म्हणतो की हे बघा एक कटिंग चहा द्या। तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की अहो काय करतात तुम्ही, आता एक चहा का मागितला। समर म्हणतो की हे बघा तुम्ही फक्त चहा पिणार आहात, मी असल्या टपरीवर चहा घेत नाही। त्यावरती स्वानंदी म्हणते स्वानंदी मॅडम चहा तुम्हाला घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला येथे घेऊन आलात। स्वानंदी म्हणते की नाही हे बघा राजवाडे तर चहा पिण्याच्या मनस्थितीत सुद्धा नव्हते, तुम्ही म्हणालात म्हणून मी चहा घ्यायला गाडीच्या खाली उतरले। हे बघा नसेल ना प्यायचा चला घरी जाऊयात, म्हणून स्वानंदी घरी जायला निघते। समोर म्हणतो की अहो नाही असं कसं, मी ना जास्त हट्टीपणा करायला लागलात। तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो यात कसला हट्टीपणा, हे बघा तुम्हाला इथे चहा नाही प्यायचा ना, मग तुम्हाला मात्र घरी गेल्यानंतर मी तुम्हाला गरम गरम चहा मस्त बनवून देते, चला घरी। समोर म्हणतो की नाही स्वानंदी मॅडम चला आता, तुम्हाला चहा प्यायचा आहे ना, म्हणून तो स्वानंदीचा हात धरतो। स्वानंदी विचारते की अहो कुठे, समोर म्हणतो की चला तर खरं। स्वानंदी म्हणते की नाही जम्स आणि चला घरी जाऊयात। समोर पुन्हा तिचा हात धरतो आणि म्हणतो की नाही आणि चला तुमच्यासाठी काही पण आणि कुठे पण, आणि आता चहा प्यायचा तर तो येथीलच प्यायचा, दोघं पण बरोबर। पण तो स्वानंदीचा हात तसाच धरून आता त्या टपरीवर येतो आणि चहावाल्या दादांना म्हणतो की दादा, आणि आता एक बोट स्वानंदीचं धरून पुढे करतो। तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही दोन बोट, आणि लगेच दोन बोट करून मला दोन कटिंग द्या। तेव्हा आता तो दादा म्हणतो की साहेब माफ करा, टपरी बंद करतो कारण जायला खूप उशीर झालेला आहे। तेव्हा समोर म्हणतो की अहो दोन कटिंग मागतो फक्त, द्या ना माझ्या बायकोला चहा घ्यायचा आहे। आता तो दादा म्हणतो की अहो तुमचं बरोबर आहे, पण आता माझी बायको सुद्धा घरी वाट बघते। तेव्हा आता समोर म्हणतो की तुमचं एकदम बरोबर आहे, मला तर तुमचं पटलं बुवा, कारण बायको जर घरी वाट बघत असेल तर नवऱ्याने घरी लवकरच पोहोचलं पाहिजे। मी सुद्धा तुमचा फार वेळ नाही घेणार, फक्त 5 मिनिटात चहा होऊ शकतो आणि हवं तर मी तुम्हाला मदत करतो। तेव्हा हे ऐकून तो दादा म्हणतो की अहो काय सर काय बोलतात तुम्ही। स्वानंदी म्हणते की राजवाडे अहो काय बोलतात तुम्ही, तुम्ही बरे आहात ना, तुम्ही मदत काय करताल, त्यांचं काम उलट वाढून ठेवता। बघा आपण घरी जाऊयात, एकतर तुम्हाला येत नाही काही आणि कशाला मात्र। तेव्हा आता समोर म्हणतो की असं नाही, चहा प्यायचा ना तो इथेच प्यायचा, बघू तरी तुमचा कटिंग कसा लागतो, फक्त द्या ना दोन कटिंग। तेव्हा स्वानंदी आता समरकडे बघून हसते। त्यानंतर मात्र इकडे मलिका सुष्मिता आणि आता हे अंशुमन एका रूम मध्ये असतात। तेव्हा आता मंदाचा कॉल सुष्मिताला येतो। तेव्हा लगेच सुष्मिता फोन उचलते आणि मम्मा असं म्हणते, तर मंदा म्हणते की अगं काय तुम्ही इतक्या लवकर कसे निघून गेलात बरं, थांबायचं ना थोडंसं। सुष्मिता म्हणते की अगं मम्मा बघ ना आम्ही कसं थांबायचं होतं, कोणी आम्हाला तिथे रिस्पेक्टच देत नव्हतं, सगळेजण ताई आणि जिजूलाच अटेन्शन देत होते, तू बघितलंस ना किती चांगलं वागत होते, डॅडाला मात्र त्यांचं काहीच नाही, त्यामुळे मात्र आम्ही निघून आलो। तेव्हा मंदा म्हणते की अगं सोडून दे, तू कशाला बाबांचा गोष्टी मनावर घेतेस, आता बघितलंस ना स्वतः चिडचिड करून घेतली आणि स्वतःची तब्येत बिघडून घेतली आणि गेले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी, चल सोड तू त्यांचा विचार करू नकोस, मी आहे तुमच्या दोघांच्या बाजूने, त्यामुळे तू हे एवढंच लक्षात ठेव। हे बघ आता बाबांना घरी आणलेलं आहे, त्यामुळे तू सुद्धा आता चिडचिड करू नकोस। आता सुष्मिता विचारते की दादा ठीक आहेत ना, मंदा म्हणते की हो हो बरे आहेत। मंदा तिला परत म्हणते की हे बघ तू सुद्धा सगळं काही विसरून जा आणि संसारामध्ये लक्ष घाल। तेव्हा आता फोन ठेव। सुष्मिता म्हणते की बरं ठीक आहे आणि ती फोन ठेवते। फोन ठेवल्यानंतर आता मलिका विचारते की काय ग काय झालं, अगं तुझे डॅडा बरे आहेत ना। तेव्हा सुष्मिता म्हणते की हो बरे आहेत आता। तेव्हा आता मलिका तिला पुन्हा म्हणते की अगं सुष्मिता पण तू थांबायला हवं होतंस। तेव्हा लगेच सुष्मिता म्हणते की नाही मला खरंच थांबण्याची गरज वाटत नव्हती, कारण सगळेजण माझ्यावर दादागिरी करत असतात आणि मला मात्र आता खरंच त्यांच्या गोष्टी नाही पटत। हे बघा मॉम इन लॉ मी आता ठरवलेलं आहे, जेथे माझ्या अंशला काहीच किंमत नाही तेथे मात्र मी नाही ठरवणार, थांबणारच नाही। आणि हे बघा फायनली आता मी निघते, कारण मला आता नाईट स्किन रुटीन करायचं आहे आणि आता 10 वाजता मला रील सुद्धा बनवायची आहे, त्यामुळे मी निघते आणि लवकरच येऊन पोहोचते। तेव्हा अंशुमन म्हणतो की हो हो जा लवकर, तुला उशीर होईल। मलिका म्हणते की हो हो सावकाश जा। तेव्हा आता मलिका अंशुमनकडे बघून हसते। त्यानंतर आता इकडे समर आणि स्वानंदी मस्त टपरीवर चहा घेत आहे, तर समर टपरीवाल्याला म्हणतो की हे बघा आता मात्र तुम्ही लवकर जर चहा दिला नाही आणि जर माझी बायको रुसली तर काय करायचं बरं। तो दादा म्हणतो की ठीक आहे पटकन बनवतो। तेव्हा मात्र आता तो तेथील माठातील पाणी घेतो।
तेव्हा आता ते उघडं पाणी नको आणि समर त्याला म्हणतो की ते पाणी नको, अरे तुमच्याकडे ती पॅक बंद बाटलीतील पाणी असेल ना तर ते पाणी घ्या चहा बनवण्यासाठी. समर मात्र हसतो तर स्वानंदी पाहतच असते. त्यानंतर मात्र आता तो दादा बॉटलमधील पाणी घेतो. समर म्हणतो की हो हो तेच ते. तेवढ्यात आता तो चहा बनवत असतो. स्वानंदी म्हणते की हे बघा, अहो ऐका ना, बघा चहा पावडर उघडी आहे, ती सुद्धा आपण गाळून घेऊयात अगोदर. तेव्हा आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, अहो तुम्ही मात्र आता त्यांच्या समोर माझी चेष्टा करतात आणि लगेच मात्र आता ते ग्लास वगैरे आहे ते सुद्धा वगैरे व्यवस्थित धुवून घ्यायला सांगतो. हवं तर ते धुण्यासाठी अजून 4 पाण्याच्या बॉटल वापरा आणि ते काही चहाचं भांड आहे तर ते सुद्धा त्याच पाण्याने धुवून घ्या बॉटल मधील. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो एवढं सगळं करण्यापेक्षा आपण आपल्या घरी गेलो असतो आणि आता तिथे मस्त चहा पिलो असतो आणि त्यांचा सुद्धा टाइम वेस्ट गेला नसता, ते सुद्धा त्यांच्या घरी वेळेवर पोहोचले असते. समोर म्हणतो की स्वानंदी मॅडम, अहो तुम्ही असून द्या. तेव्हा लगेच आता ते दादा म्हणतात की असून द्या, हे बघा अहो बायको जर चिडली तर मात्र माणसाचा जास्त खर्च होतो आणि त्यापेक्षा हे तर ओके आहे की 2 कटिंग मध्ये काम ओके. तो समोरला विचारतो की साहेब यामध्ये साखर किती टाकू. समोर स्वानंदीला म्हणतो की ते साखर किती टाकायची हे विचारतात. त्यानंतर मात्र आता स्वानंदी म्हणते की 2 चमचा आणि एक असा अर्धा. तेव्हा तो विचारतो की साहेब आलं घालायचं आहे का. स्वानंदी म्हणते की हो चालेल, नक्की चालेल. आणि मस्त आता चहा उकळून तो मात्र समर आणि स्वानंदीला 2 कटिंग देतो आणि घ्या म्हणतो. आणि आता तो दादा विचारतो की साहेब चहा उरलेला आहे. समर म्हणतो की हो तुम्ही घ्या, तो चहा तुम्ही घ्या. तेव्हा आता स्वानंदी समरला थँक्यू बोलते. तेव्हा समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुमच्यासाठी काही पण कधी पण आणि कुठे पण. आणि दोघं आता चहा घेत असतात तर तो चहावाला आहे तर जोर आणि आता फुर्र करत मस्त चहा पित असतो. तेव्हा समोर म्हणतो की कोणती चहा पिण्याची पद्धत आहे याची. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो कटिंग चहा पिण्याची हीच पद्धत असते. समोर म्हणतो की काय बोलतात स्वानंदी मॅडम तुम्ही. स्वानंदी म्हणते की हे बघा अहो ट्राय करून तर बघा, पटकन कोणी बघत नाही, पटकन ट्राय करा. समोर म्हणतो की काय बोलतात स्वानंदी मॅडम, असं कोणी चहा पितं का आणि तुम्ही मला सुद्धा प्यायला सांगतात. तेव्हा मात्र आता स्वानंदी म्हणते की अहो चहा बरोबर थोडीशी हवा सुद्धा आतमध्ये जाते बरोबर, आणि हे बघा पिऊन तर बघा मजा आली ना. तेव्हा आता समोर म्हणतो की स्वानंदी मॅडम अहो लोक मला हसतील. तेव्हा स्वानंदी म्हणते की बापरे किती लोक बसलेले आहेत बघा ना मागे. समोर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम मला घाबरू नका आणि हे असले आवाज काढायला आपण कुठे लहान आहोत का, काय बोलतात तुम्ही. किंवा स्वानंदी म्हणते की तुम्ही लहानपणी काही केलं नाही म्हणून तुम्हाला मी आता करायला सांगते. किंवा आता समर म्हणतो की हो खरं आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद आहे. आजपर्यंत मी कधी हे सर्व केलं नव्हतं पण आज तुमच्यामुळे करावं लागतं आणि तुमच्यामुळे माझं मात्र मला आता छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद मिळायला लागलेला आहे आणि तुम्हाला मिळतो सुद्धा. त्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मला अनुभवायला मिळतात आणि तुम्ही सुद्धा. तेव्हा आता समर खुश होत चहा पित असतो तर स्वानंदी खुश होत त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा आता समर फुरकोनी चहा पित असतो फुरके मारत. समोर आता स्वानंदी मुद्दा म्हणते की त्याची गंमत करते. अहो राजवाडे काय करतात तुम्ही, शी अहो कोणी जर बघितलं तर काय म्हणते लोक. मग समोर म्हणतो की असंच असतो कटिंग चहा पिण्यासाठी. दोघे एकमेकांबरोबर खूपच चहा घेत असताना एन्जॉय करतात. त्यानंतर इकडे मंदा आता गोळ्या देत असते बाबांना. अहो गोळ्या वगैरे घ्या. तर बाबा रागाने म्हणतात की तू कशाला गोळ्या वगैरे घेऊन आलीस, काय गरज होती. मंदा म्हणते की काय झालं मी आणल्या तर. तेव्हा बाबा म्हणतात की गरज नाही, माझे औषध आहे तर ते मी घेईल. मंदा म्हणते की हे बघा आता आणलेले आहे तर घ्या आणि तुमची काळजी वाटते म्हणून आणलेले आहे. तेव्हा लगेच आता बाबा हे रागाने म्हणतात की आता मला देत जाऊ नकोस कारण माझे औषध आहे तर ते मी घेत जाईल आणि पुन्हा पुन्हा मला हे सांगण्याचा प्रयत्न तू करू नकोस. मंदा म्हणते की तुमचा रागाचा किती दिवसावर चालणार आहे. तेव्हा बाबा म्हणतात की राग, अगं माणूस त्या माणसावर राग करतो त्याच्यावर म्हणजे रागवलं त्या माणसाला फरक पडतो, परंतु तू तर ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेली आहे. मंदा म्हणते की हो हो बोला आणि हे बघा मला तुमची काळजी वाटते म्हणून मात्र. तेव्हा आता बाबा म्हणतात की काळजी आणि तुला माझी काळजी करू नको, तुझी मात्र अशीच वागण्याची पद्धत राहिली तर मात्र मी लवकरच वर जाईल. तेव्हा आता मंदा म्हणते की जाऊन द्या आता मात्र. आणि रागाच्या भरात माणूस सगळं काही बोलत असतो त्यामुळे मात्र इतकं सर्व काही तनतन करण्याची काय गरज आहे. तेव्हा बाबा म्हणतात की रागाच्या भरात काही पण बोलायचं असतं का, बोलण्याला काही तारतम्य असतं की नाही. आणि हे बघा आता मात्र तुला माझ्याशी लग्न करण्याचा पश्चाताप होतो असं तुझं बोलणं आहे आणि पुढच्या जन्मामध्ये मात्र आता
जे काही मला तुझ्याबरोबर लग्न करण्याचं जर काही असेल तर मी आता देवाला म्हणेन, हे बाबा मला पुढचा जन्मच देऊ नको, हिच्याशी लग्न जर करायचं असेल तर. आता मंदा आपले कान पकडते आणि चुकले असं म्हणते. किंतु हे बघा, हे सर्व बोलण्यासाठी तुम्हीच मला शेवटी उत्तेजित केलं. तुम्ही काय म्हटलात की आणि मी पैशासाठी मात्र माझ्या मुलीला विकलं, असं कुठं बोलणं असतं का तुमचं? ही बोलण्याची पद्धत. पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, बाकी काही असो. आणि हे बघा, दोन जावयामध्ये मात्र डावं आणि उजवं असं भेदभाव नाही करायचा. आता बाबा म्हणतात की महाभारत वाचलं की पुन्हा एकदा वाचायला देऊ. कौरव आणि पांडव भाऊभाऊच होते, पण त्यामध्ये किती फरक होता बरं. समर रावांची तुलना तू अंशू रावांशी करतेस का? समर रावांनी मात्र आपल्या कुटुंबाला फार मोठ्या बदनामीपासून वाचवलं आणि अंशुमनने काय केलं, स्वतःची बदनामी वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबाचा वापर करून घेतला. आणि त्या दोघांची तुलना तू करतेस, त्यामुळे हा विषय मला परत नकोय. आणि हे बघ, हा विषय बंद असेल, तू जा एकापरची येथून जा. बाबा आता मंदावर चिडून तिला शेवटी तिथून जायला सांगतात. तेव्हा आता मंदा वैतागून बाहेर जाते. त्यानंतर आता समर आणि सोनंदी आता घरी आलेले असतात आणि जे काही फुलांच्या पाकळ्या वगैरे आता रूम मध्ये सांडलेल्या आहेत, तर समर त्या गोळा करत असतो. तेव्हा सोनंदी म्हणते की अहो राजवडे, अहो कशाला हे करतात तुम्ही, असलं नाही करायचं. तेव्हा मात्र आता लगेच समर म्हणतो की नाही, बायकोने काम करायचं नाही. आनंदी म्हणते की नाही, तुम्ही कायम ताट मानेने उभे राहा. तेव्हा समर म्हणतो की नाही, मी ठरवलेलं आहे की यापुढे मात्र आता बायको पुढे कायम असं झुकून राहायचं आहे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की बायकोला परिस्थितीने जर झुकवलं असेल तर आता मात्र तेव्हा नवऱ्याने ताट मानेने उभं राहायला हवं, तिला सांभाळण्यासाठी तिच्या पाठीमागे. तेव्हा मात्र आता समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, मी कायम तुमच्या सोबत आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नको, तुम्ही हे करू नका, आपण कुणाला तरी बोलूयात. समर म्हणतो की रात्री कशाला कोणाला बोलवायचं, आता मात्र आपण करूयात हे सर्व काही, मी आहे, मी करतो. आणि आता मात्र समर म्हणतो की फेकून देतो. स्वानंदी म्हणते की नाही, फेकून नाही द्यायचं, हे बघा आपली आठवण म्हणून हे फुल मी जपून ठेवणार आहे आणि यातील जे काही पाकळ्या आहे तर ते आपल्या बागेमध्ये काही फुलांना आता जीवदान देण्यासाठी त्यांना खत म्हणून आता त्यांच्या कुंडीत टाकायचं आहे. मग आता स्वानंदी ते फुल अगदी आपल्या जवळ धरते आणि अगदी मस्त जपून ठेवते. आणि समोर म्हणतो की हे बघा, आपल्या दोघांना उद्या ऑफिसमध्ये जायचं, आता आपण लवकरात लवकर झोपूयात. स्वानंदी म्हणते की हो नक्की. हे दोघंही एकमेकांना अगदी खुशत गुड नाईट करतात. समोर सोफ्यावर झोपायला येतो तर स्वानंदीकडेच लक्ष असतं. स्वानंदी आता बेडवर झोपायला येते. स्वानंदी विचारते की काय झालं, असं का बघतात. तेव्हा समर म्हणतो तुमच्याकडेच बघून द्या मला, म्हणजे मला छान झोप लागेल. तेव्हा स्वानंदी म्हणतो सुद्धा शांत झोप हवी आहे, छान अशी. स्वानंदी झोपी जाते आणि समर तिच्याकडे पाहतच असतो. तिच्याकडे बघत बघत तो झोपी जातो. त्यानंतर आता सकाळ होते, स्वानंदीला जाग येते आणि स्वानंदी मात्र उठते तर समर सोफ्यावर नसतो. स्वानंदी इकडे तिकडे बघते, परंतु आता तो वॉशरूम मध्ये वगैरे कुठेही नसतो. तेव्हा स्वानंदी खाली हॉलमध्ये येते. तेवढ्यात मात्र आता स्वानंदी इकडे तिकडे बघत असते, परंतु तिला आजीच्या रूम मधून मात्र आता टीव्हीचा आवाज येतो, काहीतरी मॅच वगैरे बघत असतात. तेव्हा मात्र आता स्वानंदी कान देऊन ऐकते आणि आता समर आणि आजी मात्र दोघंही आता बेडजवळ अगदी अंगावर घेऊन मस्त क्रिकेट पाहत असतात. आणि तेव्हा स्वानंदी दरवाजाकडून आत येते आणि दोघांनाही म्हणते की काय करतात तुम्ही दोघं. तेव्हा आजी आणि समर खूपच दचकतात. समर म्हणतो की काय झालं स्वानंदी मॅडम, इतक्या जोरात का ओरडलात, किती घाबरलो, दचकलो आम्ही. आजी म्हणते की हो मी पण. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो पण तुम्ही करतात काय, आता मात्र मध्यरात्री काय करतात इतकं. तेव्हा आता समर म्हणतो की अहो काय करतात म्हणजे फुटबॉलची मॅच बघतोय. तेव्हा आता स्वानंदी आत येते आणि आजी नक्की तुमच्या दोघांचं काय चाललं आणि काय हो समर राजवाडे, तुम्ही तर मला गुड नाईट म्हणाला आणि मी तर झोपले आणि तुम्ही तर इथे येऊन मॅच बघता. समर म्हणतो की त्याचं कसं झालं की हे बा, मी झोपायला गेलो पण मला झोपच लागेना आणि तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही झोपला होता आणि अचानक मला आवाज यायला लागला आणि मला असं वाटलं की तुमची झोप मोडायला नको, तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको आणि आवाज बंद करायला बाहेर आलो. तेव्हा आजीच्या खोलीमधून मला आवाज आला. आतमध्ये डोकावलं तर आजी मस्त आता मॅच बघत होती. ती एकटी जागी होती, मग तिला कंपनी द्यायला नको का म्हणून तिच्या सोबत मी मॅच बघायला आलो. आजी म्हणते की हो हो हो. तेव्हा स्वानंदी हसते आणि म्हणते की अहो राजवाडे, तुम्हाला जर जागरण केलं तर ऍसिडिटी होते, हे माहिती आहे ना. आजी अहो सांगा ना तुम्ही त्यांना. आजी म्हणते की अगं हे मुलं बघ मध्यरात्री खेळतात, मग त्यांच्याकडे लक्ष ठेवायला नको का. आनंदी म्हणते की पुढचे दिवस तुमचं असं काहीतरी रुटीन सुरू असणार आहे. तेव्हा समर म्हणतो की हो. आणि स्वानंदी हसते आणि विचारते की अशी कंपनी मात्र अजून तुम्ही किती वेळ देणार आहात. समर म्हणतो की मॅच संपेपर्यंत. आता स्वानंदी म्हणते की मग उद्या आपल्या कंपनीत कोण जाणार, खेळाडू जाणार आहेत, उशिरा का. तेव्हा समर म्हणतो की नाही, कंपनीत एकदम वेळेवर. आनंदी म्हणते की मग तुमची झोप कशी पूर्ण होणार आहे. तेवढ्या समरला आनंदचा सुद्धा फोन येतो. आता आनंद सुद्धा मॅच बघत असतो. समर त्याच्याबरोबर म्हणतो की काय निकिता जागी आहे का, अरे कमाल, काय खेळाडू खेळतात,
गप्पा करत असतात. स्वानंदी सुद्धा आता आजी बरोबर येते मॅच बघायला. समर म्हणतो की निकिताकडे जरा फोन दे. आता निकिता डार्लिंग अगं बघतेस की नाही मॅच असं विचारत असते. आजी म्हणते की अगं स्वानंदी तू सुद्धा येते बस आणि मॅच बघ. आजी म्हणते की बघ ना लहान मुलासारखं बघतोय, त्याला खूप हाऊस आहे. तर स्वानंदी म्हणते की हो तुम्ही लहान मुलीसारखी. आजी म्हणते की अगं तू सुद्धा बघ ना गं. समोर आता मस्त फोनवर बोलता बोलता फोन ठेवतो आणि मस्त हसत असतो मॅच कडे बघून. त्यानंतर मात्र तो स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी मॅडम एक कप चहा गरम गरम. ती म्हणते की मला फक्त एवढासा एक घोट. आजी आणि समर आता दोघंही एकत्र येतात एकमेकांच्या मिठीत आणि मस्त मॅच बघत असतात. स्वानंदी रोमांटिक होऊन त्यांच्याकडे पाहत असते, तिला खूप हसू येतं. मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता अर्पिताच्या सेलिब्रेशन साठी म्हणजे तिच्या स्वागतासाठी आता या सुष्मिताने छान तयारी केलेली आहे आणि छान तयारी करून आता घरातील सगळ्या नोकरांना कामाला लावलेलं आहे. तेव्हा अर्पिता जेव्हा घरात येते तेव्हा समर आणि स्वानंदी आजी यांना धक्काच बसतो. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.